मित्रों, आज हमारे बीच भारत सरकार के सूचना एवं प्रसारण मंत्री माननीय श्री अनुराग ठाकुर जी, भाजपा के राष्ट्रीय महामंत्री श्री दुष्यंत गौतम जी, भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय प्रवक्ता एवं नागालैंड के प्रभारी श्री नलिन कोहली जी और जेडीएस के एमएलए श्री A.T. रामास्वामी जी, श्री A.T. रामास्वामी जी उपस्थित हैं। मैं राष्ट्रीय महामंत्री श्री दुष्यंत गौतम जी से अनुरोध करूंगा कि वे आगे का संचालन करने की कृपा करें। बंधु, आज हमारे लिए बहुत खुशी की बात है इस प्रेस में हमारे मध्य में उपस्थित केंद्रीय मंत्री हमारे यशस्वी नेता आदरणीय अनुराग ठाकुर जी, श्री A.T. रामास्वामी जी, श्री नलिन जी, श्री के शर्मा जी। आज हमारे मध्य में A.T. रामास्वामी जी, जिनका बहुत ही बड़ा राजनीतिक अनुभव कर्नाटक के अंदर रहा है, वह अरकालगुड विधानसभा हसन में उनका क्षेत्र रहा है और लगातार 4 बार विधायक रहे हैं। 2 बार आप 1989 में कांग्रेस से एमएलए रहे, 1994 में फिर कांग्रेस से एमएलए रहे और 2004 और 2018 में जेडीएस से आप विधायक रहे हैं। वर्तमान में भी आप विधायक हैं। आप एक यशस्वी कृषक हैं, किसान परिवार से संबंधित हैं और किसानों के लिए, उनके संघर्ष के लिए अनेक कार्य आप कर चुके हैं। आज कर्नाटक के अंदर जिस प्रकार से सरकार के द्वारा किए हुए कामों और वहाँ पर जनता का जन समर्थन भारतीय जनता पार्टी की ओर बढ़ रहा है और साथ साथ केंद्र में आदरणीय मोदी जी के नेतृत्व में जो पूरे देश के अंदर खासकर कर्नाटक को जो विकास की दिशा दी गई है, उससे प्रेरित होकर आज आप भारतीय जनता पार्टी ज्वाइन कर रहे हैं। मैं उनका बहुत एक हार्दिक अभिनंदन करता हूँ, स्वागत करता हूँ। थैंक यू सर। मैं माननीय अनुराग ठाकुर जी से अनुरोध करूंगा कि वो श्री रामास्वामी जी को भारतीय जनता पार्टी की सदस्यता की रसीद देने की कृपा करें। So here is the formal welcome. मैं राष्ट्रीय महामंत्री श्री दुष्यंत गौतम जी से अनुरोध करूंगा कि वो उन्हें पटका पहनाकर भारतीय जनता पार्टी के परिवार में सम्मिलित होने का आशीर्वाद। मित्रों, मैं माननीय अनुराग ठाकुर जी से अनुरोध करूंगा कि आज के इस अवसर पर वो 2 शब्द से संबोधित करें। नमस्कार। सबसे पहले तो मैं अपनी ओर से और भारतीय जनता पार्टी की ओर से 4 बार के माननीय विधायक श्री A.T. रामास्वामी जी का भारतीय जनता पार्टी के परिवार में स्वागत करता हूं। रामास्वामी जी दुनिया का सबसे बड़ा राजनीतिक दल है। देश में मोदी जी के नेतृत्व में शानदार सरकार चल रही है। नव भारत के निर्माण में और भारत को नई ऊंचाइयों पर ले जाने का काम हो रहा है। अगर देश में सबसे ज़्यादा FDI की हम बात करें तो कर्नाटक एक ऐसा राज्य है जिसने विभिन्न क्षेत्रों में FDI को आकर्षित किया है। कर्नाटक में हमारी सरकार ने शानदार काम किया और विभिन्न क्षेत्रों में नए आयाम स्थापित किए हैं। पर जहाँ तक मैं A.T. रामास्वामी जी की बात करता हूँ, 4 बार के विधायक 1989, 1994, 2004, 2018 और सबसे बड़ी बात है कि ईमानदार पाक छवि के व्यक्ति, ऐसे ईमानदार व्यक्ति हैं कि जिन्होंने सदा किसानों के हितों की बात उठाई, लैंड माफिया के खिलाफ भी आवाजें उठाते रहे, सदा ईमानदारी के लिए जाने गए और आज सही मायने में भारतीय जनता पार्टी में आकर कर्नाटक के विकास के लिए अपना योगदान देने के लिए तैयार हुए हैं। मैं इतना ही कहूँगा कि वोकालिका समाज से आने वाले A.T. रामास्वामी जी के आने से भारतीय जनता पार्टी को कर्नाटक में बल भी मिलेगा। आपका स्वागत, अभिनंदन करता हूँ। वहीं ये भी कहना चाहता हूँ कि जहाँ केंद्र सरकार की ओर से राज्य की सरकार में हर तरह की संभव संभावनाएं दी गई,
चाहे वंदे भारत एक्सप्रेस हो, नए एयरपोर्ट्स की बात हो, नए हाईवेज की बात हो, हर तरफ विकास दिखा। और डबल इंजन की सरकार का ये जो डबल इंजन की सरकार वहाँ पे कर्नाटक में देखने को मिली, इसकी ताकत आपको आने वाले चुनाव में दिखेगी। हमारे ज़्यादा समय नहीं मैं लूँगा, मैं इतना ही कहूँगा कि एक बार फिर एटी रामास्वामी जी आपका स्वागत, अभिनंदन है। अरकलगुड असेंबली से आपने 4 बार, एक नहीं 4 बार बड़ी लीड के साथ चुनाव जीता है। आपका बहुत बहुत स्वागत, अभिनंदन। धन्यवाद माननीय अनुराग ठाकुर जी। मैं अब एटी रामास्वामी जी से अनुरोध करूंगा कि वो अपना वक्तव्य दें। यूनियन मिनिस्टर अनुराग सिंह ठाकुर जी, बीजेपी जनरल सेक्रेटरी दुष्यंत गौतम जी, एमपी राज्यसभा लहर सिंह जी, स्पोक्स पर्सन्स नलिन कोहली, के शर्मा जी, मीडिया फ्रेंड्स, it is a great pleasure for me to announce that I am joining the Bharatiya Janata Party. Modi ji, Amit Shah ji, Nadda ji, Yadiyurappa ji, Bommai ji, and all the party leaders who are having great love and affection about me. That is why I am joining the party today. I would like to thank the Bharatiya Janata Party and leaders for having faith in me. And also, I am really impressed by the way the party is working, also the way our country is progressing. It is mostly because of the core values and ideas of the topmost leaderships. As a politician in public life, I have never aspired any benefits or facilities from the government. I am a victim of the money power, as well as I always used to discuss about irregularities and corruption. In that way, I am victimized. I want to serve the people, serve the society. Without any conditions, I am joining. I am not the aspirant of any MLA post. I am not the aspirant. Without any condition, I am joining. Just to serve the people. I will not ask any key position. All I need is, if you give opportunity, I will serve the people. The electoral system nowadays is not on the good way. Generally, I am disappointed about that. I will request the authorities to improve the electoral systems. I have given 3 reports on land grabbing in and around Bangalore. Grabbing means creating fictitious or forgery documents for government lands. They are all very powerful and rich persons. They are not innocents. They are not farmers.
They are not poor people. That cost about more than 4 lakh rupees. That huge amount of government land grabbed by powerful persons. I have given that historical report. Today evening and tomorrow morning, I am going to meet the Honorable Prime Minister, Home Minister, President of the Bharatiya Janata Party in Delhi, and I take their blessings as well as your blessings also. Thank you very much. Okay, thank you. A.T. रामा स्वामी जी का धन्यवाद कि बिना किसी मांग के भारतीय जनता पार्टी में आए हैं, ईमानदार छवि के हैं। और मोदी जी के बारे में उन्होंने आज से 10 साल पहले कहा था, अगर देश में भ्रष्टाचार मुक्त शासन कोई दे सकता है तो नरेंद्र मोदी जी दे सकते हैं। 9 वर्ष मोदी सरकार के होने वाले हैं। ईमानदार सरकार, सुशासन की पहचान मोदी जी की सरकार बनी है। ये आपने 10 साल पहले कहा था और देखिए पिछले 9 वर्षों में मोदी जी की सरकार ने करके दिखाया है। बहुत बहुत आभार, धन्यवाद। ಇವತ್ತು ನಾನು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಅತ್ಯಂತ ಸಂತೋಷದಿಂದ ಇವರುಗಳ ಸಮಕ್ಷಮದಲ್ಲಿ ಸೇರ್ಪಡೆಗೊಂಡಿದ್ದೇನೆ. ಇವತ್ತು ಸಂಜೆ ಮತ್ತು ನಾಳೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ರಾಷ್ಟ್ರದ ಗೌರವಾನ್ವಿತ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಾದಂಥ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿಯವರನ್ನು, ಗೃಹ ಮಂತ್ರಿಗಳನ್ನು, ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷರನ್ನು ಭೇಟಿ ಮಾಡಲಿದ್ದೇನೆ. ನನಗೆ ಸಂತೋಷ ಆಗ್ತದೆ. ನಮ್ಮ ಭಾರತ ರಾಷ್ಟ್ರ ಇವತ್ತು ಪ್ರಗತಿಯಲ್ಲಿ ಇಡೀ ವಿಶ್ವದಲ್ಲಿಯೇ ದಾಪುಗಾಲು ಹಾಕ್ತಾ ಇದೆ. ಇದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯ ಸರ್ಕಾರ. ನಾನು ಮೊದಲು ಹೇಳಿದೆ, ವ್ಯಾಲ್ಯೂಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಐಡಿಯಾಸನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಆ ಮಹಾನ್ ಲೀಡರ್ಗಳು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷವನ್ನು ಸೇರ್ಪಡೆ ಆಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಿಂದ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರರಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ನಾನು 2006-07ರಲ್ಲಿ ಜಂಟಿ ಸದನ ಸಮಿತಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷನಾಗಿ ಭೂಗಳ್ಳರ ವಿರುದ್ಧ, ಲ್ಯಾಂಡ್ ಮಾಫಿಯಾ ವಿರುದ್ಧ ಅತ್ಯಂತ ತೀವ್ರತರದಂಥ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ, ವರದಿ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ನಾನು ಮಾಡಿದ್ದೇನೆ. ಅಂದು ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಉಳ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಚರಿತ್ರಾರ್ಹ ವರದಿಗಳಾಗಿದ್ದಾವೆ ಅವು. ಬೆಂಗಳೂರು ಸುತ್ತಮುತ್ತ ಸುಮಾರು 41,000 ಎಕರೆ ಭೂಮಿಗೆ ಭೂಗಳ್ಳರು ನಕಲಿ ದಾಖಲೆಗಳನ್ನು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹಕ್ಕನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಮೊದಲು ಹೇಳುವಾಗ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ, ಒತ್ತುವರಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸಮಸ್ಯೆ ಅಲ್ಲ. ಆ ಒತ್ತುವರಿದಾರರ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಟೈಟಲ್ಸ್ಗಳಿಲ್ಲ, ದಾಖಲೆಗಳಿಲ್ಲ. ಅವರನ್ನು ಬೇಕಾದ್ರೆ ತೆರವು ಮಾಡಬಹುದು. ಆದರೆ ಅದಕ್ಕಿಂತ ಪ್ರಮುಖವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಕ್ರಿಮಿನಲ್ ಸ್ವರೂಪದ ಪ್ರಕರಣ, ಅಂದರೆ ಗಂಭೀರವಾದ ಪ್ರಕರಣ, ಅಂದರೆ ಸರ್ಕಾರಿ ಜಮೀನಿಗೆ ಸುಳ್ಳು ದಾಖಲೆಗಳನ್ನು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹಕ್ಕನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವರು ಸರ್ಕಾರಿ ದಾಖಲೆಯಲ್ಲಿ ಭೂ ಮಾಲೀಕರಾಗಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥವರು ಅತ್ಯಂತ ಪ್ರಭಾವಶಾಲಿಗಳು ಮತ್ತು ಹಣವಂತರು. ನಕಲಿ ದಾಖಲೆ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಬಡವರಿಗೆ, ಅಮಾಯಕರಿಗೆ, ರೈತರಿಗೆ ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ. ಇದು ಅಧಿಕಾರಿಗಳ ಶಾಮೀಲಿನಿಂದ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಅಕ್ರಮಗಳು.
ಅದ್ರ ಮೇಲೆ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು ಅಂತೇಳಿ ವರದಿ ಕೊಟ್ವಿ. ವರದಿ ಕೊಟ್ಟು ಸುಮ್ಮನಾಗಲಿಲ್ಲ, ನಿರಂತರವಾಗಿ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಶಾಸನ ಸಭೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಅದ್ರ ವಿರುದ್ಧ ಧ್ವನಿ ಎತ್ತಿದ್ದೇನೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನನ್ನ ಸಾರ್ವಜನಿಕ ಜೀವನದಲ್ಲಿ ಎಂದೂ ಕೂಡ ನನ್ನ ಸ್ವಂತ ಲಾಭಕ್ಕಾಗಿ ಅನುಕೂಲಕ್ಕಾಗಿ ಆಸೆ ಪಟ್ಟವನಲ್ಲ ನಾನು. ಇವತ್ತು ಯಾವ ಭೂಗಳ್ಳರ ವಿರುದ್ಧ, ಅಕ್ರಮದಾರರ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ನೋ ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ನಾನು ಈ ಒಂದು ಮಾಫಿಯಾಗಳ ಮತ್ತು ಈ ಮನಿ ಪವರ್ ಹಣದ ಶಕ್ತಿ ಏನಿದೆ ಅದಕ್ಕೆ ಬಲಿಪಶುವಾಗಿದ್ದೇನೆ ಎಂಬತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ನನಗೆ ವಿಷಾದ ಅನ್ನಿಸ್ತದೆ. ಆದರೆ ಅದರ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಟ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಎಂದೂ ಕೂಡ ಎದೆ ಗುಂದೋದಿಲ್ಲ ಎಂಬತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ, ನಾನು ಯಾವುದೋ ಒಂದು ಟಿಕೆಟಿನ ಆಕಾಂಕ್ಷಿಯಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿಲ್ಲ, ಅದರ ಅಪೇಕ್ಷಿತನೂ ಕೂಡ ನಾನಲ್ಲ. ಆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದ ಒಂದು ಕೀ ಪೊಸಿಷನ್ ಬೇಕು ಅಂಥೇಳಿ, ಸ್ಥಳ ಬೇಕು ಅಂತೇಳಿ, ಅವಕಾಶ ಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಕೇಳಲಿಕ್ಕೂ ಬಂದಿಲ್ಲ. ಪಕ್ಷ ಬಯಸಿದರೆ, ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟರೆ, ಒಂದು ಸಣ್ಣ ಕಪ್ಪು ಚುಕ್ಕಿಯನ್ನು ಕೂಡ ಹಿಂದಿನ ಸರ್ಕಾರಕ್ಕಾಗಲಿ, ಪಕ್ಷಕ್ಕಾಗಲಿ, ನಾಯಕತ್ವಕ್ಕಾಗಲಿ ಕೆಟ್ಟ ಹೆಸರನ್ನು ತಂದಿಲ್ಲ. ಅದೇ ರೀತಿ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟರೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಮಾರ್ಕು ಕೂಡ ಬರ್ದಂಗೆ ನನ್ನ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ಜನರ ಹಿತದೃಷ್ಟಿಯಿಂದ, ರಾಜ್ಯದ ಹಿತದೃಷ್ಟಿಯಿಂದ, ದೇಶದ ಹಿತದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಕಾರ್ಯವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೇನೆ ಎಂಬತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ತಿಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಜನರ ಧ್ವನಿಯಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನನ್ನ ಇಷ್ಟೆ. ಇವತ್ತು ವಿಧಾನಸಭೆಗಳು ಹಣದ ಧ್ವನಿ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಅದು ಜನರ, ಬಡವರ, ನೊಂದವರ ಧ್ವನಿ ಆಗಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಅಪೇಕ್ಷೆಯನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿರೋ ನಾನು ಆ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಗಮನ ಹರಿಸ್ತದೆ. ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದ ವಿರುದ್ಧ ಇದೆ ಅಂಥೇಳಿ ನನಗೆ ಗಮನಕ್ಕೆ ಬಂದಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಕೂಡ ಒತ್ತಾಸೆಯಾಗಿ ನಿಲ್ತೀನಿ ಎಂಬತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿ ನಿಮಗೆಲ್ಲ ಹೊಂದಿಸಿ ನನ್ನ ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ನಮಸ್ಕಾರ. ಜೈ ಭಾರತ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ. लेट हो जाएंगे. बंदे सर रसीद की इनकी फोटो नहीं आई क्या? अब क्या रिवर्स ऑर्डर में चल रहा है? धन्यवाद. थैंक यू.